भरपूर जणांना ना एक प्रश्न नेहमी पडलेला असतो की मी एवढी एक्सरसाइज करतोय, रनिंग करतोय, वॉकिंग करतोय, जे पाहिजे ते करतोय, पण माझं जे फॅट जमलंय किंवा माझं वेट लॉस होत नाहीये. आणि अशी लोक इन्स्टावरती, यूट्यूबवरती बघतात की तुमचं फॅट लॉस झालंय. तर पहिली गोष्ट, फॅट लॉस झालंय त्यामुळे ते कमी होत नाही अशी कोणतीच गोष्ट नसते. जे काही आहे ना मित्रांनो, तुम्ही जी एक्सरसाइज करताय, समजा तुम्ही वॉकिंग करताय, कार्डिओ करताय, जिम ट्रेनिंग करताय, वेट ट्रेनिंग करताय, जे काही इंटेन्स वर्कआउट तुम्ही करताय तुमच्या डेली लाईफमध्ये, तरी तुमचं वेट लॉस, फॅट कमी होत नाहीये. त्याचं एकच कारण आहे, ते म्हणजे तुम्ही सगळं करताय जे पाहिजे ते एक्सरसाइज, पण त्याच्यानंतर जो पार्ट येतो, तुम्ही जेव्हा घरी जाता त्याच्यानंतर जो पूर्ण दिवसभराचा जो पार्ट आहे तो आहे न्यूट्रिशनचा. मग तुम्ही विचार करा, तुम्ही जे फॅट लॉस होण्यासाठी जे न्यूट्रिशन रिक्वायर्ड आहेत बॉडीला, ते तुम्ही इंटेक करताय का, ते तुम्ही खाताय का? तर जर तुम्ही ते इंटेक करतच नाहीये, ऑब्व्हियसली तुमचं फॅट कमी होणारच नाहीये, की वेट लॉस होणार नाहीये, म्हणून तुम्हाला वाटतं ते लॉस झालंय. याच्यावरती उपाय एकच आहे, तुम्हाला डेली न्यूट्रिशन इंटेक करायलाच पाहिजे जे तुमच्या बॉडीला रिक्वायरमेंट आहे. आणि यामध्ये तुम्हाला एक फॉर्म्युला सांगतो वेट लॉससाठी किंवा फॅट लॉस करायचं बघताय. प्रोटीन तुम्ही किती घेतलं पाहिजे डेली? प्रोटीन तुम्ही तुमचं जे वजन आहे त्याच्या इन2 करायचं, म्हणजे गुणिले 0.8 ग्रॅम. तुम्ही तुमचं वजन घ्या किती किलो आहे, इन2 0.8 ग्रॅम करा, जे उत्तर येईल. डेली रिक्वायरमेंट तुम्हाला तेवढी प्रोटीनची आहेच तुमच्या बॉडीला, तरच तुमचं येणाऱ्या 3 महिन्यात तुमचा फॅट लॉस होत जाणार आहे. तर तुम्हाला तसं प्रोटीन डेली इंटेक करणं गरजेचं आहे, तेव्हाच तुम्हाला तुमचे फॅट लॉस, तुम्हाला तुमची बॉडी चेंज होताना दिसणार.